Good morning, guys. Sorry. Good afternoon. Good afternoon, guys. Good afternoon, guys. Welcome to our channel and welcome to our new vlog. आणि हा vlog आहे आमच्या नवीन घरातला फर्स्ट डे vlog आहे. आणि म्हणजे फर्स्ट डे म्हणजे टेम्पररी शिफ्ट झालं आणि टेम्पररी शिफ्ट झालं आणि म्हणजे फर्स्ट डे मीन्स आम्ही ओव्हरऑल सगळं म्हणजे गोळा वगैरे करत होतो माझ्या आमचे सामान सगळं. आणि आज आम्ही प्रॉपरली शिफ्ट झालो इथे आणि म्हणून आम्ही हा ब्लॉग शूट करतोय. आज त्यांना आज फर्स्ट डे आम्ही काल सगळं घरात जे करतात म्हणून घरात आलं ते सगळ्या पद्धती केल्या. सॉरी मला ना आमलाही गप्पा आहे त्यामुळे मला असं होतं. आणि त्याच्यामुळे मग ते सगळं झाले आमचं. आता मग आजपासून आम्ही स्टार्ट करणार आहे. तर स्टार्ट केले म्हणजे ऑलरेडी आम्ही स्टार्ट केले. मी तुम्हाला जसं प्रिव्हियसली ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की ह्याला खूप छान छान पदार्थ आहेत सगळं आणि खिचडीचं स्पेशालिटी. आणि आज आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे आम्ही खिचडीच म्हणतो आम्ही फटाफट घेऊन जाते. आणि थोडंसं घर पण साफ वगैरे करायचं होतं. दादीच्या जे नवीन घराला थोडंसं पहिला हे केलेलं पण तरी पण स्टील आम्हाला आज कुठं सगळं साफ वगैरे करून किचन वगैरे सेट करून प्रॉपरली किचन सेट नाही झाले ते तुम्हाला दिसेल. आणि मग नॉर्मली थोडं आम्ही सेट करून घेतलं. थोडंसं म्हटलं थोडंसं रेस्ट करून थोडं खाऊन वगैरे मी म्हणलं परत स्टार्ट करू. आता थोडं मोकळं वाटतंय नाही तर काल इथं सगळं सामान भरलं होतं. आज थोडं बरं वाटतंय. आणि दाखवायचं त्याचं सगळं ते दाखव नंतर ते तुम्हाला दिसेल बॉक्समध्ये वगैरे घर वगैरे सगळं. तर मी बोलत होते तुम्हाला की आमचं ॲक्च्युली मॉर्निंगला आम्ही उठलेलो लवकर पण थोडंसं ऑफिसचं माझं काम होतं कारण माझं आज वर्किंग आहे त्यामुळे यांना तर सुट्टी होती. पण हे पण थोडेसे जे असतात कामं बाहेर वगैरे ते सगळे बघून घेत ते सगळं कसं आहे काय. सो या तुम्हाला आहे ना माझी पण अजून मला थोडीशी कामं आहेत देव वगैरे त्यांचा अभिषेक करून त्यांना त्याची स्थापना वगैरे करायची आहे मला. सो आम्ही हा ब्लॉग असंच चालू केलाय वीकेंड पण आहे आणि आमच्या न्यू ऑफिसमधला फर्स्ट डे तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायला छान वाटला म्हणजे आवडला असं त्यामुळे आम्ही केलाय स्टार्ट झालो. सो बघत राहा गाईज आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे ब्लॉग्स तुम्हाला अजून बघायला मिळतील. डेली ब्लॉगिंग पण आम्ही सुरू करायचा विचार करतोय. नाही होणार डेली ब्लॉगिंग तरी ट्राय करू थोडं ट्राय करायला काय. सो जस्ट आम्ही बघू खिचडी वगैरे तुम्हाला ते शेअर करते मी आणि खिचडी कशी बनवली. ॲक्च्युली मी हा बनवली तर मी दुसरी कामं करत होती तर ते शेअर नाही करता आलं बट मस्त बनवलं छान छान. आता आम्ही खातो. सो हाय गाईज वेलकम बॅक. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही म्हणजे आम्ही जेवण वगैरे करायचं आम्हाला आणि मी देवपूजा वगैरे करणार होती. सो मी आता माझा म्हणजे अभिषेक वगैरे करून झालं मी देव म्हणजे स्थापित वगैरे करून झालं आणि माझ्या नवऱ्याने खिचडी बनवली जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर फर्स्ट तर हे देवारा बघा म्हणजे मी ॲक्च्युली इथे छोटंसंच ठेवलं आहे. छोटंसं ठेवलं इन द सेन्स म्हणजे जास्त देवाऱ्यात अजून काही हे नाही आणि तिथंच प्रिफर केलं मी तिथंच आपण हे करू. तर झालंय सगळं हे करून. आणि आता मी तुम्हाला सांगितलं होतं खिचडी थांबवून खिचडी दाखवते ज्यासाठी मी तुम्हाला एवढ्या दिवसापासून बोलते की छान बनवतो जेवण. आणि बघाय आणि खिचडी घेतली आहे आणि बनवलेली खिचडी आणि ही आहे हाय माझा नवरा या जेवायला काय मस्त. तुम्हाला असं कळणार नाही कारण तुम्हाला त्याची स्मेल वगैरे येत नव्हते बट मला म्हणजे त्यांनी एकदा स्टार्ट केलेलं प्रिपेअर करायला तेव्हाच मला असं वगैरे की कधी खाऊ आणि मला खायचंय. अजून थोडं तारीफ करा बरं वाटतं. तुम्हाला तारीफ करतो तरी मी तुझी तारीफ करते मीन्स आय एम गुड बाय. मी पण करतो जेव्हा तुला मी रोजच बनवते. हां ॲक्च्युली ते आहे फोन करून सांगतो तुला कसं लागेल. हां तो मला म्हणजे ॲक्च्युली मी डब्याला वगैरे काही देते ना तर तो रोज मला फोन करून सांगतो. मला कसं आहे मला मी म्हणजे ऑफिस वर्कमध्ये असते सगळं असतं तो
सो मी बोलत होते की माझं कसं असतं की माझं ऑफिस वगैरे मध्ये असतं त्यामुळे मला एवढं नाही टाइम भेटतो की बाबा मी म्हणजे एवढं कॉल वगैरे करून विचारतो आणि त्यामुळे मला घरचे कामं असतात ऑफिसचे कामं असतात त्यामुळे मला टाइम नाही भेटत पण तो रोज न चुकता तो न चुकता आहे ना तो रोज मला सांगतो बाबा छान झाली भाजी आज किंवा काय कसं आणि हा बघ आज जेवणाच्या मागं लागलाय आता भूक लागली मला मग आधीपासून. आणि ह्याला हे लोणचं मेन आहे ह्याच्यासाठी मस्त आहे, मस्त. मस्त आहे ह्याला सॉरी ह्याला ना लोणचं लोणचं हवंच असतं खिचडी असू दे काही असू दे ह्याला खूप आवडतं लोणचं सो आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो आम्ही काय करणार ते बघू आता तुमचं पुढं काय करू की झोपून जाऊ रेस्ट करू बघू काय जे काय होईल ते तर स्टे ट्यून राहील भेटतो जेवण झाल्यावर थोडं जेवण होतं माझी भूक लागली. तो सर्व करून देतात जेवते मी मस्त बनवलं तर सर्व पण करून तर मी द्या. रिव्ह्यू देते तुम्हाला की कसं झालेली आहे तू देतो का रिव्ह्यू तू मी तर बनवले चांगलं रिव्ह्यू बोलणार आहे. देणार आहे मी तर चांगलं माझा बोलणार आहे. रिव्ह्यू घे माझा रिव्ह्यू घे मी हा. सांगेल रिव्ह्यू अरे. कशी झाली हा सांगते ना अच्छा. थोडंसं गरम गरम आहे का हा. अरे गरम गरमच छान लागते का तू मस्त छानच बनवतो मला आवडतं त्याच्या हातचं नव्हतं असं टेस्ट नाही नुसतं खाणं. कंबळ पाहिजे कंबळ मस्त आहे एकदम भारी करतो दरवेळेस टेस्ट भारी असते काय आपल्याला त्याला नाही पण मस्त करतो भारी दिली एकदम भारी 10 आउट ऑफ 10 काय झालं आम्ही आता जेवण तू काय भेटतो खायला तुम्हाला घालवते? अरे असं पकडायला इथे पडतं ना ठीक आहे आता मी जेवण जेवण घेतो भेटतो तुम्हाला परत ओके मला काहीतरी दाखवायचंय जेवताना एक गोष्ट आमच्या सांगितलं म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी यांना तो जेवताना एक शो बघतो तो काय होतो तुम्हाला आवडत बॅकग्राऊंड ते बघा हे हा शो काही असू दे याला पाहिजे मोठं मीडियमसाठी ते घे. हा हा आहे जेवण्याचं रिझन म्हणजे त्याला आवडत नाही बघायला सो मला ते मग आवडतं की म्हणजे कधी कुठे बाहेर जरी ॲक्च्युली कुठे बाहेर जरी गेला ना आणि कुठे जेवायला वगैरे बाहेर जरी गेलो ना तरी त्याचं असं असतं की जेवायला होतं आणि बाहेर आपण कसं वेळ नाही बघू शकत म्हणजे छान नाही वाटत पण खूप साऱ्या लोकांना अशी सवय आहे की ते लोक मास्टर टीचरकडे बघतात जेवताना वगैरे छान वाटतं आणि मला पण हिच्यासोबत बघायला लागतं ह्या पोलासोबत हॅलो गाई आता जस्ट झोपलो जेवलो आणि झोपलो होतो मस्त झोप लागून गेले ते भात खाल्यानंतर लई झोप लागतो आता उठलो जरा 7:30 वाजता फ्रेश वगैरे झालो तर बसलोय रत्न चाय बनवते झाली का चाय मॅडम हा आणा आणा चाय आणा चाय पिलं थोडं बरं वाटतं फ्रेश होतं मग जरा झोपे अजून झोपत जात ये रचना ये लवकर ये चाय आण चाय आले आले चाय घेऊन आले अरे बाप एवढे दोन तुझे एक दोन माझे मला नको भेटत काय गाईज आता मी चहा पितोय झोपून वगैरे झाला झोपलेलो आम्ही थोड्या वेळ आणि मी ह्याला तरी पण त्याची रात्री झोप झाली होती थोडंसं इथं त्याला नवीन जागेवर झोप लागत नंतर त्याला मिक्सर डिप्रेशन केलं त्याच्यामुळे त्याची झोप नाही झाली त्यामुळे मी त्याला झोपून दिलेलं बट 7 वाजता मग
उठवलं मी त्याला की 7 वाजता नाही झोपत आपल्याला, तरी नाही संध्याकाळच्या टाइमला झोपत आणि दिवा वगैरे लावायचा होता मला पण, तर त्यामुळे मी त्याला उठवलं म्हणजे दिवा वगैरे लावून चहा पिवलं पण. सो हाय गाईज, मगाशी मी जे बोललो की कोणतरी आले आम्ही बोललो, तर ते कोण आलेलं आम्ही सांगतो तुम्हाला की कोण गेस्ट आलेत आमच्या घरी. हे बघा, ही 3 गेस्ट आलेत आमच्या घरी. हा, यांचे मित्र येते, यांचे फ्रेंड्स येते. आणि आम्ही आता आपण मस्त गप्पा मारतोय ना. तू काय काय सांगतोय मला शाळेतल्या गोष्टी सांग बरं. तू कुठल्या स्टँडर्डला आहे सांग पहिला येणं. हा, सिनियरला आहे, KG ला आहे. हा, सो त्याला काही आम्ही गप्पा मारतो थोड्याशा. आता फोन मध्ये बसलाय, हा तर काय बोलत नाही ना तुमच्याशी. सांग बरं त्याला बोलायला. हा काय बोलतोय का? नाही बोलत आहे, नाही बोलत आहे. काय फायदा नाही याचा, नुसता फोन मध्ये बघतोय. जे पाहुणे आलेले मगाशी जे बोलले मी ते छोटे छोटे चिलेले ते ना, म्हणजे त्यांची बडबड ऐकायला मला मजा येते. म्हणजे मी पण त्यांच्यासोबत बडबड करते, त्यांचे सगळे गावातले वगैरे काय काय सांगत होते त्यांचे किस्से. त्यांची काय काय बडबड आणि ते गप्प बसून जाते. आणि हा कसा फिरतोय, आणि हिचं अजून खाऊन नाही झालंय. किती स्लो खाते ना, आपल्याला सगळं खाऊन झालं. हा, छान नाही का? छान आहे ना. हा, आपण परत बनवू. हा हा आली. काय म्हणजे? अच्छा, 5ला बनवायचं. अच्छा, 5ची. हा, 5ची मॅगी आणायची. नाही कळलं नाही मला. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. हा, अच्छा, हा हा हा, ते बनवायचं. अच्छा, हा, त्याचं नाव काय आहे? अच्छा, त्याचं नाव आहे का तसं? अच्छा, मला नाही माहिती, मी नाही खाल्लं. तू खाल्लंय का? अच्छा, आता तू आणून देणार आहे ते काय मॅगी सारखं आहे, भारी लागतं. मला आणून दे, मग मी एकदा बघू, मग मी बनवेल. ट्राय करून बघते मी, आणि मग मी बनवेल, मग आपण इकडे बनवू. अच्छा, पास्ता बोलताय ते. पास्ता का? हा, पास्ता आपण बनवू कधी. मामा छान बनवत. मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है, मास्टर है मास्टर. तुम्हाला शाळेत आम्हाला तर नाही द्यायचे. बघू मामा निघला का नाही बाहेर? निघलो ना. अरे हा, ए हा चिटिंग करेल ना मामा. बघा लक्ष द्या त्याच्याकडं. काय हा, चिटिंग करतो मी, तेच तर बोलली मामा. चिटिंगच करतो. हा, चिटिंग करतो माझ्यासोबत. चीटिंग करता है तू. तुझी नाही निघली, मगाशी